मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, रेशन कार्डची ई-के-वाय-सी ही आता सुरू झालेली आहे. तर यामध्ये ई-के-वाय-सी आता आपण घरबसल्या आपल्या मोबाईल फोनद्वारे करू शकतो. तर ती कशी करायची याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ई-के-वाय-सी कंपल्सरी केलेली आहे. म्हणजेच ई-के-वाय-सी ही आता करावीच लागेल. त्याच्याशिवाय यानंतर रेशन हे मिळणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 2 ॲप्सची आवश्यकता लागेल, ज्यामध्ये मेरा ई-के-वाय-सी हे एक ॲप्स प्ले स्टोअरला जायचं आहे. ते सर्च बारमध्ये मेरा ई-के-वाय-सी असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला जे फर्स्ट नंबरला ॲप्लिकेशन दिसेल, इथे बघू शकता तुम्ही. हे जे पहिल्या नंबरचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जसंही हे ॲप्लिकेशन डाउनलोड होईल त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यावर इथे बघू शकता असं इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागिततील, ते परमिशन तुम्हाला अलाउड करायचे आहे. आणि इथे पुन्हा एक ॲप्स ज्याचं नाव आहे आधार फेस आर डी. हे ॲप्स तुम्हाला फक्त डाउनलोड करून ठेवायचं आहे, जेणेकरून जी फेस बेस ई-के-वाय-सी आहे ते होईल. त्यासाठी हे आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचं आहे. तर आपण इथे बघू शकता तुम्ही इथे डाउनलोड करत आहो. झालेलं आहे आता ॲप्स हे डाउनलोड. अशा प्रकारे हे ॲप्स 2 ॲप्स तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा आपण बॅक येऊया आणि जो आपलं मेरा ई-के-वाय-सी जे ॲप्स आहे तिथे आपण ते ओपन करून घेऊया. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे काही माहिती भरावी लागेल, जसे की आपला आधार नंबर विचारेल, तर ते आपण टाकून घेऊया. तर सर्वप्रथम इथे स्टेट विचारलं आहे, जे आपलं राज्य जे आहे तर महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तिथे जर तुमचं लोकेशन चालू नसेल तर लोकेशन आपल्याला चालू करून घ्यायचं आहे. आणि त्यात आपण आधार नंबर विचारत आहे, तर ते आपण आधार नंबर टाकून घेऊ, ज्या बेनिफिशरी ज्या व्यक्तीचा आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे. तर जे आधारशी मोबाईल नंबर संलग्न आहे त्याच्यावर एक OTP येईल 6 अंकी. तो OTP आपल्याला इथे भरायचा आहे. तो अचूकपणे इथे OTP भरल्यानंतर तो खाली दिलेला कॅप्चा जो आहे, कॅप्चा कोड इथं भरून घ्यायचा आहे. इथे आपण कॅप्चा कोड फिलअप करूया आणि त्यानंतर खाली जे सबमिटचं ऑप्शन दिलेलं आहे त्या सबमिट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथं जे नेम आहे, होम स्टेट आहे असं, आणि जे ई-के-वाय-सी अप्रूव्हल वगैरे जे माहिती पूर्ण इथे दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे के-वाय-सी करायचे आहे. त्यानंतर आता इथे डायरेक्ट जे आधार फेस आर डी जे ॲप्स आहे त्याकडे आपल्याला ते वेबसाईट घेऊन जाईल ॲटोमॅटिकली. आणि त्यानंतर त्या आधार पेजवर ते टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे. आणि इथे बघू शकता असा कॅमेरा आपल्याला व्यवस्थितपणे धरायचा आहे, जेणेकरून आपला चेहरा हा त्या कॅमेऱ्याला बरोबर दिसेल, सर्कलच्या राऊंडमध्ये बरोबर. आणि जे आपले डोळे आहेत ते थोडे फ्लिप करायचे, जेणेकरून तो आपला फेस आहे रिकग्नाईज होईल आणि कॅप्चर होईल. हे ऑथेंटिकेशन फेस बेस्ड आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित कॅमेरा हा आपल्या फेससमोर धरायचा आहे. इथे बघू शकता ई-के-वाय-सी स्टेटस, युअर ई-के-वाय-सी डिटेल्स इज सबमिटेड सक्सेसफुली असं दाखवत आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी झाली का ते कसं चेक करायचं,
तर ते आपण जे अगोदर केलं होतं स्टेट निवडायचं, त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन, इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे आपला आधार नंबर हा टाकून घेतला आहे आणि जनरेट OTPवर पुन्हा एकदा क्लिक केलं आहे. जसं आपला OTP आलेला आहे तर आपण इथे OTP टाकून